नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहूयात आपल्या सणांची सुरुवात करणारी एक गोड रेसिपी, गव्हाची खीर। आज आपण एकदम वेगळ्या पद्धतीने ही खीर बनवणार आहे। यामध्ये गहू रात्रभर भिजत ठेवायची गरज नाही, कांडायची सुद्धा गरज नाही। फक्त 10 मिनिटात कुकरच्या 4 शिट्ट्यांमध्ये ही खीर बनवून तयार होणार आहे। या खीरीला रबडीसारखं टेक्स्चर येण्यासाठी एक खास गोष्ट वापरणार आहे, ज्यामुळे खीर अगदी परफेक्ट बनणार आहे। आता सणांची सुद्धा सुरुवात झालेली आहे। महाराष्ट्रीयन बेंदूर असो, गुरुपौर्णिमा, जन्माष्टमी किंवा गौरी गणपतीच्या वेळी सुद्धा ही खीर तुम्ही फक्त 10 मिनिटात बनवू शकता। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। तर त्यासाठी इथे मी अर्धा कप थोडेसे बारीक करून घेतलेले गहू घेतलेले आहेत। मेजरिंग कपचा अर्धा कप वापरलेला आहे। गहू सुद्धा विकतचेच वापरलेले आहेत। असे बारीक करून घेतलेले गहू मार्केटमध्ये सुद्धा सहजतेने मिळतात, ते वापरू शकता किंवा आपले नेहमीचे गहू मिक्सरला बारीक वाटून घेऊ शकता। नेहमीच्या पद्धतीने गव्हाची खीर करायचं म्हटलं तर रात्रभर गहू भिजत ठेवावे लागतात, दुसऱ्या दिवशी मिक्सरला लावून कांडून सुद्धा घ्यावे लागतात। या आपल्या नेहमीच्या पद्धतीने सुद्धा हा गहू वाटून घेऊ शकता। शिवाय कोणत्याही प्रकारच्या गव्हाची खीर या पद्धतीने जर बनवली तरी सुद्धा अगदी परफेक्ट बनते। तर अर्धा कप हे गहू एका भांड्यामध्ये काढून घेतले। आता हे गहू विकतचेच आहेत, त्यामुळे 2 वेळा मी हे स्वच्छ धुवून घेतले। आपण रात्रभर हे भिजत ठेवणार नाही, फक्त आपल्याला 1 तासभर हे भिजत ठेवायचे। त्यासाठी काय करायचं, स्वच्छ धुवून घेतल्यानंतर हे गहू बुडतील इतपत यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता इतपत हे गरम पाणी असायला हवं, म्हणजे हे कमी वेळेमध्ये व्यवस्थित भिजतील, छान फुलतील आणि कुकरला शिट्ट्या सुद्धा कमी लागतील। यावरती झाकण ठेवायचं आणि 1 तासभर हे असंच ठेवून द्यायचं। 10 ते 12 बदाम सुद्धा घेतलेले आहेत, एका वाटीमध्ये काढून घेतले। यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे आणि हे सुद्धा 1 तासभर भिजत ठेवायचे। बदाम सुद्धा आपल्याला रात्रभर भिजत ठेवायची गरज नाही, फक्त तासभर गरम पाण्यामध्ये भिजवून घ्यायचे। त्यासोबतच थोडंसं केशर सुद्धा गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलेलं आहे। खीर बनवायच्या फक्त 1 तास अगोदर या 3 गोष्टींची तयारी ठेवायची। 1 तासानंतर तुम्ही पाहू शकता हे गहू चांगले भिजलेले आहेत, फुललेले आहेत आणि थोडेसे मऊ सुद्धा झालेले आहेत। आता आपल्याला खीर बनवण्यासाठी याच्या जास्त शिट्ट्या कराव्या लागणार नाहीत, आपला वेळ सुद्धा वाचेल। यातलं पाणी सगळं काढून घेतलं। 1 चमचाभर हे भिजलेले गहू एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहेत। मागे सांगितल्याप्रमाणे खीरीला रबडीसारखं टेक्स्चर येण्यासाठी एक खास गोष्ट आज आपण वापरणार आहे, त्यासाठी 1 चमचाभर गहू काढून घेतले। कुकरमध्ये खीर आपण बनवणार आहे। कुकर चांगला गरम करून घेतला, त्यामध्ये अर्धा चमचा तूप सुद्धा चांगलं गरम करून घेतलं। यामध्ये उरलेले सगळे गहू काढून घेतले। तुपामध्ये 1 ते 2 मिनिटे गहू आपल्याला चांगले परतून घ्यायचेत। तर सतत हलवत लो टू मीडियम फ्लेमवरती गहू चांगले परतून घ्यायचे, म्हणजे खीरीला चव सुद्धा खूप छान येते। गव्हाची खीर आहे, तूप लावून परतल्यामुळे पचायला सुद्धा हलकी बनते। 2 मिनिटे परतून घेतलेलं आहे। यामध्ये आता पाणी ॲड करूयात। तर ज्या वाटीने आपण गहू घेतलेले होते त्याच वाटीने बरोबर 4 वाटी पाणी घेतलेलं आहे। हे सगळं साहित्य मोजून घेण्यासाठी मेजरिंग कप मी वापरलेला आहे, पण घरातल्या कोणत्याही एका वाटीने सगळं साहित्य मोजून घेऊ शकता। पाणी घातल्यानंतर हे व्यवस्थित हलवून घेतलं। योग्य कन्सिस्टन्सीची खीर बनण्यासाठी हे पाण्याचं आणि गव्हाचं प्रमाण अगदी योग्य आहे। कुकरला झाकण लावलं, लो टू मीडियम फ्लेमवरती 4 शिट्ट्या करून घ्यायच्या। कुकरच्या प्रकारानुसार सुद्धा कमी जास्त शिट्ट्या लागू शकतात। लवकर शिट्ट्या होत असतील तर 4 शिट्ट्या करून घ्या। शिट्ट्या होण्यासाठी थोडासा वेळ लागत असेल तर 3 शिट्ट्यांमध्ये सुद्धा हे गहू अगदी परफेक्ट शिजले जातात। आपल्या कुकरच्या तऱ्हा आपल्याला माहिती असतात, त्या पद्धतीने शिट्ट्या करून घ्यायच्या। 1 तासानंतर बदाम सुद्धा चांगले भिजलेले आहेत, याची साल काढून घेतली। गरम पाण्यामध्ये भिजवून घेतल्यामुळे हे सुद्धा मस्त फुलले जातात आणि केशर सुद्धा चांगलं भिजलेलं आहे, मस्त रंग आलेला आहे। कुकरच्या शिट्ट्या होत आहेत तोपर्यंत एक पेस्ट बनवून घेऊयात। भिजवून घेतलेल्या गव्हातले 1 चमचाभर गहू आपण बाहेर काढून ठेवलेले होते। मिक्सरच्या भांड्यामध्ये ते गहू घेतले, बदाम घेतले, थोडंसं पाणी घालून याची पेस्ट करून घेतली। 4 शिट्ट्या झालेल्या आहेत। कुकर थोडासा थंड झालेला आहे, याचं झाकण काढून घेतलं आणि तुम्ही पाहू शकता गहू रात्रभर न भिजवता फक्त 1 तास आपण भिजवून घेतला। गहू अगदी परफेक्ट शिजलेला आहे, जास्त मऊ सुद्धा नाही किंवा जास्त कच्चा सुद्धा नाही। खिचडा किंवा खीर बनवण्यासाठी गहू आपल्याला असाच शिजवून घ्यावा लागतो। आता गॅसची फ्लेम पुन्हा चालू केलेली आहे। ज्या वाटीने गहू घेतलेले होते त्याच वाटीने बारीक चिरून घेतलेला गूळ घेतला। इथे मी गडद रंगाचा गूळ वापरलेला आहे, त्यामुळे खीरीला रंग सुद्धा चांगला येतो। त्यासोबतच बनवून घेतलेली ही पेस्ट सुद्धा काढून घेतली। या पेस्टमध्ये सुद्धा गहू आहे, त्यामुळे पुन्हा हे आपल्याला 5 मिनिटे शिजवून घ्यावं लागेल। या पेस्टमुळेच खीरीला मस्त रबडीसारखं टेक्स्चर येणार आहे। शिवाय यामध्ये आपण बदाम सुद्धा वाटून घेतलेले आहेत, त्यामुळे खीरीला अप्रतिम चव येणार आहे।
याला आता एक उकळी आलेली आहे, गूळ सुद्धा विरघळलेला आहे, पेस्ट ॲड केलेली होती ती सुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे. 5च मिनिटात तुम्ही याचं टेक्स्चर पाहू शकता, मस्त क्रीमी टेक्स्चर आलेलं आहे. आता यामध्ये केशरचं पाणी ॲड केलं, पाव कप यामध्ये ताज्या नारळाचे बारीक काप ॲड केले, 1 चमचाभर यामध्ये किसून घेतलेलं ताजं खोबरं सुद्धा ॲड केलं, बारीक करून घेतलेले थोडेसे ड्रायफ्रूट सुद्धा यामध्ये ॲड केले, 1 चमचा वेलची पूड, अर्धा चमचा सुंठीची पूड सुद्धा ॲड केलेली आहे आणि त्यासोबतच थोडंसं जायफळ सुद्धा किसून घेतलेलं आहे. किंवा फ्लेवरसाठी या तिन्हीपैकी एकच गोष्ट वापरू शकता. पावसाळ्यातल्या थंडीचे दिवस आहेत त्यामुळे जायफळ आणि सुंठीची पूड नक्की वापरायला पाहिजे. आता हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं. लो फ्लेमवरतीच आपल्याला हे फक्त 2 ते 3 मिनिटे आता शिजवून घ्यायचं आहे. जी पेस्ट आपण यामध्ये ॲड केलेली आहे त्यामुळे लगेचच या खिरीला दाटसरपणा येतो, त्यामुळे पुन्हा जास्त वेळ शिजवत बसायची सुद्धा गरज लागत नाही. खिरीची अशी कन्सिस्टन्सी आवडत असेल तर अशीच ही ठेवू शकता. यापेक्षा जर घट्टसर खीर आवडत असेल तर गॅस बंद करायचा, कुकरला झाकण लावायचं, फक्त 5 मिनिट हे असंच ठेवून द्यायचं. 5 मिनिटानंतर कुकरसुद्धा थोडासा थंड झाला, खीरसुद्धा थोडीशी थंड झाली आणि मस्त दाटसर रबडीसारखं याला टेक्स्चर आलेलं आहे. तर तुम्ही पाहू शकता खिरीला मस्त रंगसुद्धा आलेला आहे, टेक्स्चरसुद्धा अगदी परफेक्ट आलेलं आहे. चवीलासुद्धा ही खीर अतिशय छान बनते. एकदा या पद्धतीने खीर जर तुम्ही बनवली तर नेहमीच ही पद्धत वापराल. कमी मेहनतीमध्ये अगदी परफेक्ट गव्हाची खीर बनलेली आहे. गहू भिजत ठेवायला नको, कांडायला नको किंवा कुकरच्या जास्त शिट्ट्यासुद्धा द्यायला नको. फक्त 1 तास अगोदर थोडंसं पूर्वनियोजन करावं लागेल आणि मग फक्त 10 मिनिटात ही मस्त रबडीसारखी खीर बनून तयार होणार आहे. सणांची सुद्धा सुरुवात झालेली आहे. बेंदूर असो, गुरुपौर्णिमा, जन्माष्टमी, गौरी गणपती, कोणत्याही सणांच्या दिवशी अगदी झटपट फक्त 10च मिनिटात ही खीर बनून तयार होईल. अर्धी वाटी बारीक करून घेतलेले गहू आपण वापरलेले होते, त्यामध्ये 6 ते 7 वाट्या ही गव्हाची खीर बनून तयार होईल. शिवाय गरमागरम या खिरीमध्ये दूध आणि तूप सुद्धा ॲड करू शकता. लहानांपासून वयस्कर लोकांपर्यंत सगळ्यांना ही खीर खूपच आवडेल. एकदा नक्की ट्राय करा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.